संपूर्ण संक्षिप्त श्री गुरुचरित्र. ज्यांना संपूर्ण श्री गुरुचरित्र पठण किंवा पारायण करणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी फक्त श्रवण करा. संपूर्ण पारायणाचे फळ प्राप्त होईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अमृत प्राशिता अमर होती भक्त. श्री गुरुचरित्र सुधारस म्हणून नित्य सेवावा. तया नृसिंहवाडीत 12 वर्षी गुरु राहत. दीनजना उद्धारित कृपा कटाक्ष करुणिया. असो नृसिंहवाडी सोडून गुरु येती गाणगापुरस्थान. भीमा अमरजा संगम पाहोण तप करीती ते त्या स्थळी. संगमी अनुष्ठान करीत भिक्षेसी येती ग्रामात. एक ब्राह्मण होता तेथ दारिद्र्याने गंजलेला. कधी कधी श्री गुरुनाथ त्याचे घरी भिक्षेसी जात. तो प्रेमेने गृहात अति आदर करीत असे. एकदा त्या गृही जात ब्राह्मण नसे गृहात. भार्या त्याची या म्हणत पाठ देई बैसावया. श्री गुरुसी बैसवोनी म्हणे पहाती ब्राह्मणे. आजी प्यावे फक्त पाणी गृही काही असेना. तव म्हणती श्री गुरुनाथ मैस बांधली दारात. दूध देई मज व्रत. ऐसे म्हणती तियेला श्री स्वामीसी ती म्हणत वांज मैस ती असत. तव स्वामी म्हणती दोही आम्हा पुढे तू. ब्राह्मणी म्हैस दोघत 2 हंडे दूध मिळत. अति आश्चर्य वाटत. पाहोणी लीला स्वामींची वांज महिषी दूध देई. वार्ता सर्वाकळेही दर्शनासी गर्दी होई. श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या कुमसी नामे ग्रामात एक यती राहत होता. त्रिविक्रम भारती असत नाम त्या यती रायाचे. स्वामी कीर्ती ऐकोण निंदा करी आपण. म्हणे संन्यासासी महिमान ऐसे हवे कशाला. स्वामी नृसिंह सरस्वती आपुल्या भक्ता सांगती जावे कुसुमसी ग्रामाप्रती भेटू म्हणती यतीला. बैसून या पालखीत त्या यतीच्या ग्रामा जात. यती दुरोणी पाहत साष्टांग नमन करीत असे. रोज त्रिविक्रम भारती मानसपूजा जी करीती त्या रूपी नृसिंह सरस्वती देती दर्शन ते धवा. पाहुणी इष्टदैवत मुनी स्वामी ते नमस्कारित. म्हणे तो साक्षात दत्त नररूपे राहत असे. ऐशा लीला अनंत श्री गुरु भक्तांचे दावित. भक्ती मार्गा ते वाढवित गाणगापुरी राहोणिया. त्रिविक्रम भारती भजे नृसिंह सरस्वती लोक बहुमान देती महासाधू म्हणोनिया. 2 विद्वान पंडित त्रिविक्रम भारतीसी म्हणत आम्ही महापंडित 4 वेद जाणत असे. ग्रामोग्रामे फिरून अनेक पंडिता हारवण जयपत्रे घेवण आम्ही येथे आलोसे. तुम्ही महापंडित ऐसे कळले आम्हा व्रत. वाद करावया वेदांत म्हणून आम्ही आलोसे. आम्हा समे वाद करा अथवा हार मान्य करा. विजयपत्र सत्वरा लिहून द्यावे आम्हासी. त्रिविक्रम भारती म्हणत आम्ही संन्यासी असत न जाणो वेदशास्त्रार्थ काही न कळे आम्हासी. मग हरिपत्र लिहून द्या ऐसे म्हणती ब्राह्मण. येती म्हणे त्या लागोण गाणगापुरी चलावे. तेथे असती श्री गुरुवर नृसिंह सरस्वती अवतार. हरिपत्र तयासमोर लिहून देईल तुम्हास. चला म्हणून उठत ब्राह्मण बैसती पालखीत. त्रिविक्रम येते चालत निघाले गानग ग्रामासी. गाणगापुरासी येत श्री स्वामीसी नमस्कारित. त्रिविक्रम भारती म्हणत श्री स्वामीसी ते धवा. वाद करण्या ब्राह्मण आले पहा दुरोण. पत्र मागती लिहून हरलो ऐसे म्हणोनिया. श्री नृसिंह सरस्वती त्या ब्राह्मण ते पाचारिती. आड्यतेने उभय येती बैसते समोर स्वामींच्या. स्वामी तयासी म्हणत विद्या विनयेन शोभत. वाद करुणी काय मिळत. लिहुणी कसया हवे तुम्हा. आड्यताखोर ब्राह्मण नोळखिती श्री गुरु लागोन. म्हणते द्या लिहून हरलो म्हणन दोघेही. अथवा जिंका वादात. 4ही वेद आम्हा पाठ आम्हा सवे शास्त्रार्थ. करुणी जिंका तुम्ही हो. श्री गुरु त्याते समजावित परितेने ऐकत. वाद करा ऐसे म्हणत पुन्हा पुन्हा तेथवरी. इतुकिया अवसरी श्री गुरु देखती नरासी दुरी. एक मातंग अवधारी जात होता ते धवा. स्वामी त्याते पाचारिती. कोठला कोण विचारिती. तो म्हणे शेतावरी चाललो काम करावया. स्वामी शिष्यांशी सांगत रेषा भूमीवरी काढा सात. शिष्य रेषा काढित श्रोते पुढे अवधारा. मातंगाचे स्वामी म्हणत एक एक रेषे ओलांडित पुढे येई म्हणत. मातंग तैसे करीत असे. पहिली रेषा लंघिता स्तब्धता आली चित्ता. म्हणे मी भिल्ल पर्वता बन राखा नाम माझे. दुसरे रेषा लंघिता बोलू लागे अनेक वार्ता. लोक विस्मित चित्ता पाहू लागले स्वामीसी. तिसरी रेषा लंघिता म्हणे आपण गंगासुत
का मजसी पाचारित ऐसे म्हणून पुसत असे. चौथी रेषा लंगिता म्हणे आपण शूद्र याती, जात होतो आपुले वृत्ती स्वामी माते पाचारिले. पाचवी रेषा लांगिता म्हणे मी वैश्य आता, व्यापार उद्दीव तत्वता सोमदत्त नाम माझे. सहावी रेषा लंगिता म्हणे मी क्षत्रिय ख्याता अनेक पराक्रम करता, गोदावरी नाम माझे. सातवी रेषा लंगिता क्षण म्हणे मी पूर्ण ब्राह्मण, वेदशास्त्रार्थ व्याकरण सर्व काही जाणत असे. करावाद मजसी म्हणत मी आहे शब्द पंडित, सर्व वेद कंठस्य करून येथे आलोसे. श्री गुरु म्हणती त्यासे हे ब्राह्मण आले चर्चेसी, या सवे वेदवादासी तू करावे म्हणून या. पाहुणी हा चमत्कार पंडित कापती थरथर, श्री गुरु नृसिंह स्वामीसी नमस्कार करुणी ब्राह्मण गेले क्षमा मागून. इकडे शूद्र होवणी ब्राह्मण लोकांचे तो म्हणत असे मी आहे ब्राह्मण, शिवो नका मज लागोन. हे सर्व पाहून जरा विस्मय वाटत असे. स्वामी शिष्यांची म्हणती पाणी होता शिरावरती, होईल सर्व विस्मृती, पुन्हा मातंग होईल तो. ओतता जल डोक्यावर सर्व पडला त्यासी विसर, करुणी स्वामीचे नमस्कार शेतावरी तो जात असे. श्री गुरुचरित्र अद्भुत येथे सांगे संक्षिप्त, दत्तावधूत आपुले चित्त श्री गुरुचरणी वाहत असे. अध्याय 4 समाप्त. संक्षिप्त श्री गुरुचरित्रातील संपूर्ण 7 अध्याय श्रवण करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.